पुढे येऊ द्या. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी मिशन क्लीनअप मोहीम हाती घेतली. धारदार शस्त्र घेऊन 50,000 रुपयांची खंडणी मागणारा संशयित सातपूर परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस अंमलदार नितीन जगताप व आप्पा पानवळ यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकानं सातपूर परिसरात सापळा रचून एका सराईत संशयितास ताब्यात घेतलं. किशोर बरू असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली. पुढील कारवाईसाठी त्यास पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यास 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सदर संशयितावर याआधी देखील सरकारवाडा, गंगापूर, पंचवटी, इंदिरानगर अशा विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर आंचल मुदगल, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवांत, सुधा मिंगळे, पोलीस हवालदार महेश साळुंके, उत्तम पवार यांच्या पथकाने केले. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक.